सध्या आम्ही सगळे शेतकरी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मावळे मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आहोत. आम्हाला पोलिसांनी अटक करून ठेवलेलं आहे. आज 4 वाजता मुख्यमंत्र्यांबरोबर आमची मीटिंग लागणार असा फोन गिरीशभाऊ महाजनांनी आम्हाला केला होता. परंतु नंतर त्यांनी पुन्हा आम्हाला 4 वाजेनंतर फोन करून सांगितलं की आजच्या ऐवजी ही बैठक उद्या लागेल. तर त्यांना आम्ही सांगितलं की ठीक आहे, इतके दिवस थांबलो, अजून एक दिवस आम्ही थांबू, पण उद्या जर का आमच्यासोबत गंडवागंडवी करायचा प्रयत्न केला किंवा बदमाशी करायचा प्रयत्न केला तर सरकारलाही महागात पडेल. लक्षात ठेवा, आज जे काय आंदोलन विधान भवनासमोर झालं, हे आंदोलन फक्त ट्रेलर होतं. लक्षात ठेवा, पिक्चर बघायचा असेल तर तुम्ही एकदा येणाऱ्या काळात आमच्यासोबत बदमाशी करून दाखवा. उद्या सरकारने आमच्यासोबत सकारात्मक चर्चा करावी, कर्जमाफीमधले जाचक निकष आणि अटी काढून टाकाव्यात आणि सरसकट 7/12 आमचा कोरा करावा, हक्काचा पीक विमा द्यावा, पीक कर्ज आणि असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आलेलो आहे. या संदर्भामध्ये सकारात्मक मार्ग जर का सरकारने उद्याच्या बैठकीमध्ये काढला नाही, इतके दिवस थांबलो तर अजून एक दिवस आम्ही थांबू. आम्ही तेवढा संयम बाळगू, सहकार्याची भूमिका सरकारला ठेवू. पण उद्या जर का त्या बैठकीमध्ये मार्ग निघाला नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी अत्यंत ताकदीनं तुम्हाला रस्त्यावर दिसेल आणि शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम सुटेल.